सावरकर, इन दोनों का आज अपग्रहण सोहळा हमारे गांधी भवन में रखे। भारताचा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून ते स्वतःप्रती अर्पण करत आहोत। जय हिंद। कार्यक्रमाला आधीच उशीर झाल्या कारणामुळे आपण लगेचच खासदार साहेब यांच्या आगमन झाल्यानंतर लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। झहीर भाई बोला। किरण पाटील डोंगावकर आणि ॲडव्होकेट सय्यद अकरम साहेब हे दोन्हीही ज्या काळामध्ये आम्ही विद्यापीठामध्ये इथे शिकायला होतो त्याच काळामध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये काम करणारे आणि काँग्रेसचा झेंडा हातावर घेऊन खांद्यावर घेऊन काम करणारे हे दोन्ही तरुण आणि त्याच मनसूर सर स्वागत करत आहेत। भैया सब पीछे आ जाओ, पीछे फोटो कैसे भैया पीछे अशफाक भाई कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशफाक शेख। चलो जब विद्यार्थी संगठन में अपने साथ में मिलकर काम किए तो आने वाला समय अभी कांग्रेस का हमारे शहर में अकरम भाई का हर वार्ड में इंशाल्लाह अच्छा उनका नेटवर्क है और हम हर वार्ड में उनको ताकत देने का काम करेंगे खंडल के माध्यम से, सेल के माध्यम से। हमारे प्रधान साहब आए सीनियर, हमारे अभी खासदार साहब कल्याणकारी साहब आए, वो भी हमारे पास खासदार साहब है वो दोनों जिले का, वो देखते हैं अभी शहर में ज्यादा हमको ध्यान देना पड़ेगा। और साहब तुम भी थोड़ा सा यहाँ शहर में ध्यान दो क्योंकि मराठवाड़ी की राजधानी है। तो मैं अकरम भाई से भी कहूँगा कि भाई हमारे इंडिया के माध्यम से जो भी हमारी जो पुरानी टीम है हमारे को हम जोड़ने का काम करेंगे। इतना ही कहकर मैं आपको वादा करता हूँ कि भाई शहर में हमारे को जहाँ जहाँ हमारे कार्यकर्ता है हम आपको खांधे से खांधा लगा के और हर वार्ड में जहाँ जहाँ हमारे लोग हैं आपको जोड़ने का काम करेंगे शहर में। आज के कार्यक्रम के अध्यक्ष और प्रदेश के उपाध्यक्ष खासदार कल्याण पाड़े साहब, प्रमुख अतिथि हमारे प्रवक्ता पवार साहब, हमारे दूसरे प्रवक्ता पतंगे साहब, सत्कार मूर्ति एडवोकेट अकरम, दूसरे हमारे जिलाध्यक्ष पाटिल साहब, मंच पर उपस्थित सभी प्रदेश के पदाधिकारी, जिला अध्यक्ष, मंडल के प्रमुख, उपस्थित भाइयों बहनों, नौजवान साथियों, पत्रकार भाइयों, सबसे पहले मैं कांग्रेस हाईकमान का शुक्रिया अदा करता हूं और मुबारकबाद देता हूं कि उन्होंने औरंगाबाद शहर में और जिले में जो नए अध्यक्ष डिक्लेयर किए उनका मैं स्वागत करता हूं कार्यकर्ताओं की ओर से, मेरी ओर से। और इसके साथ साथ दोनों अध्यक्षों से विनती है कि आज के जो हालात है शहर में, जिले में, महाराष्ट्र में और देश में, उसको मद्देनजर रखते हुए हमको
अपनी रणनीति बनाना होगी, पार्टी का काम करना होगा, मोहल्लों में शहरों में घूमना होगा। और जो पहली गलतियां हुई आज तक उसको छोड़कर गली गली में, शहर के कूचे कूचे में और जिले के गांवों में झंडा लगाना होगा पंजे का, और आपको पदयात्रा करना पड़ेगी। लोग आपके साथ आने तैयार है, लेकिन हमारे ही नेता आने देने चाहते हैं। सबसे बड़ी पतंगा हमारे पवार साहब, दुख की बात यह है कि कांग्रेस ने जिनको बड़ा किया, जिनको सब कुछ दिया, आज वो कांग्रेस के खिलाफ है। उसमें के कुछ लोग कांग्रेस के साथ रह के कांग्रेस को दफन करने में लगे थे, कुछ लोग भारतीय जनता पार्टी और एमआईएम के साथ थे और है। लेकिन जनता कांग्रेस के साथ है, राहुल गांधी के साथ है। और मैं आपसे विनती करना चाहता हूं सभी भाइयों से, नौजवानों से, कि आपका मुस्तकबिल और देश का मुस्तकबिल अब आपके हाथ में है। अवाम चाहती है कि इस देश में बदल हो, अवाम चाहती है कि राहुल गांधी पंतप्रधान हो, लेकिन कुछ हमारी गलतियां हैं कि जो हम पहुंच नहीं पा रहे। शहर के ब्लॉक अध्यक्ष होना चाहिए, वार्ड अध्यक्ष होना चाहिए, शहर में अग्रम एक एक गली में कांग्रेस की पदयात्रा होनी चाहिए। अगर कांग्रेस को बढ़ाना है तो आपको पैदल घूमना होगा, ममता बनर्जी की स्टाइल में घूमना होगा। अगर आपने पदयात्रा निकाला इब्राहिम पठान की जैसा, हमने शहर में सारा विरोध होने के बाद शहर के गली गली पूछे में इब्राहिम पठान को लेकर घूमे थे, शहर अध्यक्ष लोग साथ में जुड़े, नगर सेवक सबसे ज्यादा इब्राहिम पठान के वक्त बने। इसलिए अगर तुमको शहर में राहुल गांधी को ताकत देना है, तुम किसकी सिफारिश पे नहीं बने, तुम डायरेक्ट हाई कमान कांग्रेस ने निर्णय लिया कि औरंगाबाद शहर में एडवोकेट अकरम को अध्यक्ष बनाना है, इसलिए तुम अध्यक्ष बने। मैं आपको साफ करना चाहता हूँ, आपका नाम जो आया वो किसकी मेहरबानी से नहीं आया। अब राहुल गांधी और कांग्रेस हाईकमान ने आपको विश्वास किया। आपका काम है कि कांग्रेस को अब घर घर तक पहुंचाना है। लोकसभा में, विधानसभा में हमारे पंजे रहे हुए थे पवार साहब, पतंगे साहब, यहाँ पर न उम्मीदवार था न कुछ था। उसके बाद कल्याणकारी साहब चुन के आए, देश में कांग्रेस की हवा बनी। उसके बाद भी हमारा इतना बुरा हाल था कि हमारा उम्मीदवार कहीं जाता नहीं था, देखने को उसको कोई लोग मिलते नहीं थे। हमारी कांग्रेस गहन थी, रहन रखी थी भारतीय जनता पार्टी और एमआईएम के पास। अगर आपको कांग्रेस को ताकत देना है और अपना मुस्तकबिल बनाना है और देश को बचाना है, तो आपको कांग्रेस पार्टी और उसके सहयोगी को साथ देना पड़ेगा। सर सलामत जो हजार पकड़ी, देश रहेगा तो हम रहेंगे। देश की हालत क्या है, टीवी के माध्यम से, अखबार के माध्यम से, व्हाट्सएप के माध्यम से, सोशल मीडिया के माध्यम से आप मेरे से ज्यादा जानते हैं। लेकिन आज देश में पब्लिक साथ में है, लेकिन लीडर हमारे साथ में नहीं है। बहुत दुख की बात है, ऐसी कठिनाइयों में, ऐसे हालात जो खराब है, इसके साथ भी मैं यूथ कांग्रेस, एनएसयूआई, महिला कांग्रेस, सेवा दल, अल्पसंख्यक, वर्गीय सेल, ओबीसी, इनसे विनती करूंगा और हमारी बहनों से भी विनती करूंगा कि अब आपको किसने मौका दिया। इंदिरा गांधी ने दी, शरद पवार साहब ने दिए, महिलाओं को आरक्षण से लेके अल्पसंख्यक भागल वर्गीयों को न्याय देने का, ओबीसी को, शेतकरियों को, गरीबों को, मजदूरों को, संजय लीला स्वावलंबन योजना, अंतुले के माध्यम से सारे गरीबों के लिए जो सारी योजनाएं हमारी हैं, अब नाम सिर्फ चेंज हो रहा है। और मैं विनती करना चाहता हूं इस माध्यम से कि हमको सबसे पहले किसी पार्टी के खिलाफ ज्यादा बात करने की जरूरत नहीं है। लोग बहुत होशियार हो गए, हर चीज आ रही। हमको कांग्रेस ने क्या किया, कांग्रेस का इतिहास क्या है, और अल्पसंख्यकों के लिए 15 रुपए प्रोग्राम क्या है, अल्पसंख्यक के साथ मागा सहयोग के लिए क्या सौगात कांग्रेस ने दी, हमारी पार्टी ने क्या किया ओबीसी के लिए, हमारी पार्टी ने क्या किया गरीबों के लिए, किसानों के लिए, घर को योजना से लेकर गरीबों को जरूरत देने से लेकर हर चीज की सौगात कांग्रेस ने जो जो योजनाएं की उसका अभ्यास करके कार्यकर्ताओं को बोलना है कि हमने क्या किया, कौन क्या कर रहा है, ये बोलने की जरूरत नहीं। जो बोलेगा वो जातिवाद के चक्कर में बैठेगा। इसलिए मैंने क्या किया, मैं क्या कर सकता हूं, ये बोलने की आवश्यकता है आज। और पतंगे साहब, आपके लिए मैं टाइम छोड़ रहा हूं भाषण के लिए। पवार साहब दोनों वक्ता बोलने वाले हैं, लेकिन शहर की हालात भी आपको मालूम होना चाहिए। ना हमारे पास वार्ड अध्यक्ष थे, ना हमारे ब्लॉक अध्यक्ष थे, जो थे वो नहीं आते थे, वो सूचना पर जाके बैठे थे, ना हमारे पास
तो पोलिंग बूथ पर कोई पोलिंग बूथ का एजेंट था, ना हमारी कोई व्यवस्था कांग्रेस की थी, ना गलियों में कभी कांग्रेस के झंडे लगे। हमारा बुरा हाल सबसे ज्यादा हमारी पार्टी का था। लेकिन याद रखो, जनता जब आंदोलन करती है ना तो सब नेता घर पर रहते हैं। जब तूफान आता तो बड़े बड़े पेड़, बड़े बड़े बंगले हवा में उड़ के चल जाते हैं। तो मैं कहना चाहूंगा कि जब अवाम उठेगी, जब इंकलाब लाएगी, तो बड़े बड़े पेड़, बड़े बड़े लीडर सब घरों को चले जाएंगे, दफन हो जाएंगे। सब तुमको संभालना है। हमारा वक्त कंप्लीट होने आया। हमारे प्रधान साहब अब लास्ट पॉइंट पे सर्विस में है, हम आपकी सिर्फ सेवा में है। हमारा काम हक और सही बोलना है और हम मरे तक सही हक बोलेंगे। हमसे जो काम करते रहेंगे, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो। मैं सिर्फ अगर मुझे कहूंगा कि पॉजिटिव कॉन्फिडेंस एंड विल पावर इज इक्वल टू ऑल ओके। कौन क्या बोल रहा, कौन बाल खान, लाल खान, काले खान क्या कर रहा, उसकी चिंता मत करो। तुम्हारे साथ जनता है, पब्लिक है, किसान पार्टी दोनों होकर बिहार का कार्यकर्ता, बिहार का आदमी, शेतकरी, शेत मजदूर परेशान है। याद कर रहा है लाल बहादुर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह को याद कर रहा है, बिलासराव देशमुख को याद कर रहा है, वसंत दादा को याद कर रहा है, यशवंतराव चौहान को याद कर रहा है, A.R. अंतुले को याद कर रहा है, वसंतराव नाइक को याद कर रहा है, सुधाकर नाइक को याद कर रहा है। आपको सिर्फ रोड पे आने की जरूरत है, गलियों में घूमने की जरूरत है। कितने लोग आएंगे, कितने नहीं आएंगे, क्या होगा उसकी चिंता मत करो। अकेले निकल जाओ, लोग तुम्हारे साथ, पब्लिक आएंगी, वोटर साथ में आएगा। और दोनों हमारे डोंगरे जैसे नौजवान शिक्षक, ये कार्यकर्ता, ये जुड़े हुए जमीन से लोग हैं। प्रधान साहब है, ऐसे अथर है, सोलंकी है, नागरे है, औताड़े है, जितने भी यहाँ पर मोहिनी नामदार है, जितने भी नौजवान फ्रंट के प्रमुख है, NSY का अध्यक्ष है, इनको साथ में लेके निकलो, पब्लिक तुम्हारे साथ रहेंगी। खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद फारुकी साहेब. फारुकी साहेबांचं मार्गदर्शन म्हणजे हे अत्यंत तळमळीचे शब्द होते पक्षाप्रती आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले उभ्या महाराष्ट्रावर ज्यांनी आपल्या पक्षाची धुरा सांभाळायचं काम प्रवक्ता म्हणून केलं ते सन्माननीय हनुमंतराव पवार. दुसरे प्रमुख प्रवक्ते सन्माननीय डॉक्टर विशाल पतंगे साहेब. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेवा दलाचे अध्यक्ष विलासबाबू अवताडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय कमाल फारुकी साहेब, प्रदेश काँग्रेस कमिटीचे NSYचे अध्यक्ष सागर साळुंके, त्याचप्रमाणे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष सरचिटणीस आदरणीय इब्राहिम पठाण साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पवन डोंगरे साहेब, आणि सर्वांचे नाव घेतलं तर खूप वेळ जाईल, आपल्याला दोन्ही वक्त्याला ऐकायचंय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मी फार लांबचं भाषण या ठिकाणी करणार नाही, कारण आपल्याला वक्त्याचं व्याख्यान या ठिकाणी ऐकायचं की आज सय्यद अकरम यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा शहर अध्यक्ष म्हणून निवड झाली. किरण पाटील लोणगावकर यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या या जोडीला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून आदरणीय राहुल गांधी साहेबांचे जे स्वप्न आहे ते साकार व्हावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु सध्या आपली कमाल फारुकी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याची, आपल्या शहराची, किंबहुना जवळपास मराठवाड्याची मी म्हणेन अपने पार्टी की संगठनात्मक हालत खस्ता है. इसलिए हम सब लोगों को एक जगह आकर के
कुछ नया एक दूसरे में नहीं खोजते हुए आगे जाना जरूरी है, ऐसा मैं समझता हूं। आणि आता कोणीतरी म्हटलं, मला वाटतं कमलभाई म्हणले, तू किसी के मेहरबानी से नहीं बनी। संगठन सृजन अभियान एक आदमी के मेहरबानी से बनी। वो नाम मैं बताना चाहता हूं, किसकी मेहरबानी से सैयद अकरम और किरण पाटिल अध्यक्ष बने। वो नाम है राहुल गांधी। कारण हे संघटन सृजन अभियान ही राबवण्याची महाराष्ट्रामध्ये भूमिका ती आदरणीय राहुल गांधी साहेबांनी घेतली आणि ज्या ठिकाणी राज्याच्या बाहेरची लोक त्या जिल्ह्यामध्ये पाठवली आणि तिथे तिथे त्यांना जसा बदल पाहिजे होता तसा करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून एक चांगलं काम या निमित्ताने उभं राहिलं। खरं तर आपले कमालभाई बोलल्याप्रमाणे आपली महानगरपालिकेची निवडणूक झाली, विधानसभेची झाली, याच्यापूर्वी लोकसभेची झाली, परंतु संघटनात्मक कामामध्ये निश्चितच आम्ही खूप कमी पडलेलो होतो, त्याच्यात काही शंका नाही। म्हणून इथून पुढच्या काळात ग्राउंड रियालिटी काय आहे, वार्डात जाऊन आपल्याला काय केलं पाहिजे, याच्यावर निश्चितच आपण यानंतर काम करायला अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। खरं तर एक चांगली संधी आपल्याला आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे एसआयआरच्या माध्यमातून आपल्या मतदारांचं मत आपल्या मतदार यादीमध्ये सिक्युअर करणं। कुठल्याही परिस्थितीमध्ये पश्चिम बंगाल सारखं 58,000 मतदार यादीतून काढून टाकायचे आणि 15,000 मतांनी आपला उमेदवार हरला, आपला म्हणजे त्या राज्यातला भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला, अशा पद्धतीची भूमिका देशभरात भारतीय जनता पक्षाने घेतली। ती भूमिका यांना याच्यानंतर घेता कामा नये, याच्यासाठी एसआयआरच्या माध्यमातून आपल्याला BLA1 ची नियुक्ती झाली, आता BLA2 ची करायची आहे आणि मोठा टास्क, मोठी जबाबदारी खऱ्या अर्थाने ती कुणाची असेल तर ती शहरामधल्या कार्यकर्त्याची जास्त मोठी आहे। कारण गेले अनेक वर्ष झाले आपण संघटनात्मक कामाकडे आपल्या सगळ्यांचं, माझ्यासहित मी म्हणेन, दुर्लक्ष झालंय आणि आता ही संधी चालून आली आपल्याला की आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करायला संधी आहे, स्कोप आहे, लोकांची इच्छा आहे। मला सकाळी अनेक जणांचा फोन आला, म्हणजे तुमचं संघटन वाढवा, 2029 ला राहुल गांधी येणार आहे आणि दुसरं कोणी सांगितलं नाही, मला सत्तेतल्या एका माणसाने सांगितलं। हे मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे, कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, सरकायला लागली आहे। त्यांना कळून चुकलंय की आता आपलं काही खरं राहिलेलं नाहीये। काही हळूहळू लोक आपल्या जवळ येऊन बोलायला लागली की परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेलेली आहे। मी फार लांब जर भाषण करावं हा प्रसंग नाही, कारण वक्ते दोन या ठिकाणी आहे, म्हणून मी या दोघांनाही परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। खूप काही बोलण्यासारखं आहे। पुन्हा एकदा आपण आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीची, शहर काँग्रेस कमिटीची कार्यकर्त्या सोबत एक बैठक घेऊ आणि प्रॅक्टिकली फील्डवर जाऊन आपल्याला काय करायचंय त्याच्याबद्दल आपण सगळी मंडळी एकत्र येऊन, प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटीची नेते मंडळी आणि काही वार्ड निहाय, प्रभाग निहाय, मंडळची काही मंडळी, जुनी नवी, आजी माझी जे पदाधिकारी असतील त्यांना सगळ्यांना बोलून एक बैठक घ्या आणि नव्याने दोन्ही जिल्हाध्यक्ष झालेले आहे, त्याच्यामुळं एक जरा दावत रखू, आम नको रखो, खास रखो, ताकि जरा पुस्तकों हो जाए और वो पुस्तकों के अंदर पठान साहब की कुछ बात हो जाए ताकि आगे चल के अपने को ये पता लगे कि हमको क्या करना है। इसलिए मैं यीशु, आपने क्या नाम, हमारा यीशु भाई हमारे शहर अध्यक्ष थे, अब यीशु भाई के जगह पे इनको है, ये परिवर्तन है। आज नहीं तो कल किसी ना किसी का तबादला है। मैं जिलाध्यक्ष था, मेरे को बदल दिए, मैं अच्छा काम कर रहा था, मेरे को भी बदले। तो ये होने वाले जो
चेंजेस है, बदलाव है, ये लाने की जरूरत होती है। इसलिए मैं ज्यादा लंबी तकरीर नहीं करते हुए इतना ही कहूंगा कि हम काम करते रहो अकरम भाई। इसलिए मैं आपके ऊपर एक बात कहना चाहूंगा। गुलजार ने ये कहा है, क्या बोलते शायद, हाँ उन्होंने ये कहा, जब से मुझे यकीन हो गया, जब से मुझे यकीन हो गया कि परमात्मा खुदा मेरे साथ है, जब से मुझे यकीन हो गया परमात्मा खुदा मेरे साथ है, तब से मैंने सोचना छोड़ दिया कौन कौन मेरे खिलाफ है। अब सोचने की जरूरत नहीं, आप राहुल गांधी साहब अपने साथ में हैं, इसलिए चिंता करने की जरूरत नहीं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। यानंतर युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष सागर कारे आपल्या बरोबर व्यक्त करतात। मंचावर उपस्थित आज आपण ज्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित आहेत, आज जिल्हाध्यक्ष किरण भैया डोंगावकर आणि तसेच आपल्या शहराचे अध्यक्ष पुन्हा नियुक्ती होती असे अकरम भैया यांना आपण पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित आहोत। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला गुलाब बापू अवताडे, इब्राहिम भैया, महिलाचे अध्यक्ष दीपालीताई मिसाळ आणि आपल्या महाराष्ट्रात आपण टीव्हीवर ज्यांना कंटिन्यू प्रवक्ता म्हणून पाहतो असे आपले हनुमंतदादा पवार हे सुद्धा आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। तसंच समोर बसलेली माझ्या माता भगिनी आणि कट्टर काँग्रेसी आणि काँग्रेस फक्त इथं समोर बसलेले आहे, हेच काँग्रेस म्हणजे अजून कोणी जे लोक म्हणतात काँग्रेस संपलेली आहे, यांनी इथे येऊन बघावं की काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही आहे आणि गल्ली गल्ली काँग्रेसचा झेंडा घेऊन आपल्याकडे जे काय होईल ते करताय। आणि अकरम भैया, मैं आपको यूथ कांग्रेस आप छोटे भाई की तरह से, हम तुम्हारे कंधे को कंधा मिला के चलेंगे, आप तुम्हारा मार्गदर्शन हमारे साथ रखो और जो कोई आप जवाबदारी देंगे हम ताकत से आपके साथ निभाएंगे और जो कुछ प्रोग्राम आप देंगे हम वो साथ में मिलकर आपके साथ करेंगे। धन्यवाद। यानंतर महिला शहराध्यक्षा दीपालीताई मिसाळ हे आपलं अभिमत व्यक्त करतील। सन्माननीय विचार मंचावर उपस्थित आजच्या या शुभ पदग्रहण सोहळ्याला लाभलेले महाराष्ट्राची बुलंद आवाज ज्यांनी नेहमी सतत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बघत असतो की अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायाचा लढा जे लढतात काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये, ते आदरणीय आमचे मोठे बंधू हनुमंतदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे आपले सेवादलचे आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक आदरणीय अवताडे दादा, जिल्हाध्यक्ष किरणदादा डोंगावकर, शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय अकरम भाई, त्याचबरोबर माजी शहराध्यक्ष पठाणकर, मंचावर उपस्थित सर्व नेतागण, प्रामुख्याने आमचे मोठे बंधू आदरणीय पवन भैया डोंगरे ज्यांनी सतत मार्गदर्शन आणि मदत केली, त्याचबरोबर आमचे मोठे बंधू प्रदेशचे सचिव आदरणीय डॉक्टर सत्तार पठाणजी, त्यानंतर प्रदेशचे सर्व या ठिकाणचे पदाधिकारी, त्याचबरोबर एनुसाईचे खरं तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला ही खूप स्वाभिमानाची नाभिमानाची बाब आहे आमच्यासाठी की एनुसाईचा प्रदेश अध्यक्ष आमच्यातला सहकारी, आमच्यातला भाऊ, आमच्यातला बंधू आज त्या ठिकाणी एनुसाईचं नेतृत्व करतो आणि खरंच आम्हाला खूप या बाबचा अभिमान आहे। त्याचबरोबर डोळसदादा असतील, प्रदेश सचिव आणि सर्व मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष, सेलचे अध्यक्ष, क्षमा करा कुणाचं नाव जर मी घेणं राहिलं असेल तर, आणि सर्व प्रामुख्याने की सगळ्यांना विनंती करेन की माझ्या सर्व महिला भगिनींसाठी एक टाळी म्हणजे आपण सगळ्यांनी वाजली पाहिजे, कारण की इतक्या दिवसानंतर आणि मला असं वाटतं निवडणुका संपल्यानंतर जो जोश आपल्या मनाला कमी झाला, परंतु म्हणतात ना की एक
काँग्रेसचा जो योद्धा असतो ना, एक लढाऊ योद्धा जो असतो, त्याच्या मनात म्हणजे तन मन धर्मी काँग्रेस असं नेतृत्व आज तुमच्या आमच्यामध्ये आहे. म्हणजे गेले ते कावळे आणि राहिले ते मावळ्यातली गोष्ट जर आपण आज बघितली तर खरं आपणच ते योद्धा आहोत. अशा माझ्या सगळ्या महिला भगिनी, एक नाही म्हणून नाव घेणार मी, सर्व सन्माननीय या ठिकाणी बसलेल्या महिला भगिनी. मी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी म्हणून जवळपास 2 या ठिकाणी नेतृत्व केलं आणि मधला काळ माझा थोडाफार कुठेतरी नाराजगीचा गेला. मात्र ज्या दिवशी आदरणीय अक्रम भाईचं नाव डिक्लेअर झालं, आम्ही सोशल मीडियावर बघितलं दादा, म्हणजे शब्दात सांगू शकणार नाही की एवढा उत्साह आणि एवढा आनंद त्या ठिकाणी वाटला. मध्यस्थी मी राजीनामा दिला, पण माझा राजीनामाचं कारण हे बिलकुल नाराजगी वगैरे नव्हतं. काही वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा दिला आणि एका अध्यक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगते थोडक्यात की एक अध्यक्ष काय असतो. माझा जसा राजीनामा दादानी बघितला अक्रम भैयांनी आणि मला तुरंत कॉल केला आणि ते म्हणले की आप ऐसा नहीं कर सकते, आप ऐसा नहीं कर सकते, आप पार्टी के एक कट्टर अच्छे कार्यकर्ता हो, आप महिला कांग्रेस बनाने के लिए आपने बहुत मेहनत की है. मैं चाहता हूँ कि वही कार्यकर्ता फिर से मैं आप में देखूं और आपने राजीनामा वापस लेना है. आणि मी तो राजीनामा दादाच्या आदेशानुसार वापस घेतला. इथून पुढे आपण अतिशय म्हणजे अतिशय जोराने या ठिकाणी महिला काँग्रेसचं काम करणार आहोत. आपल्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आपण आपली भूमिका इथून पुढे उत्तम कट्टरतेने अजून निभवणार आहे. शहर काँग्रेस 115-116 वार्डमध्ये 29 प्रभागामध्ये आपण शहर महिला काँग्रेसचं काम आपण जोरात आज अक्रम भाईच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी करणार आहे. काल परवा पुन्हा आपल्याला एक चांगली गुड न्यूज आली की आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराचे आमचे मोठे बंधू राजेदादा मुंडे यांना त्या ठिकाणी एका सेलचे प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुन्हा एकदा MSI नंतर ही पण आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझे जे काही बंधू असतील, मग आमचे भाऊसाहेब जगताप भाऊ असतील, भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला खूप लेट कळलं आज, त्यासाठी क्षमस्व. आणि जे काही बंधू असतील, जे काही ब्लॉक अध्यक्ष असतील, आदरणीय अक्रम भाईच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी कट्टरतेने काम करणार आहोत. भैया आप आदेश दो, आपका आदेश बिल्कुल हम यहाँ पे मानेंगे, क्योंकि हमको मालूम है हम सिर्फ अध्यक्ष के साथ काम नहीं करने वाले. मैंने सुना था आपके बारे में, पवन भैया, मैं और हमारे सतोष भाई जब हम साथ में यहाँ पे कैंप लेते थे, मेडिकल कैंप, तो हमने काफी बार आपका ये किया था. मैंने उन दोनों से ये बात सीखी है, समझी है कि एक नेतृत्व करते समय जो पद पे रहते हुए कार्यकर्ता में जो जोश रहता है वो अक्रम भाई में है. जैसे आपकी नियुक्ति हुई, हम तीनों ने एक दूसरे से कोऑर्डिनेशन किया और हम बहुत खुश हुए कि एक जोश वाला कार्यकर्ता फिर से हमारे साथ में आके हमारे साथ रहेंगे. आपकी ब्लेसिंग हमेशा हमारे पे रहने दो. सारे फ्रंटल मिलकर आपके नेतृत्व में यहाँ पे निश्चित तौर पे हम सब काम करेंगे. आपको और किरण दादा डोंगरगांव भैया को बहुत बहुत सारी शुभकामनाएं. इस पदग्रहण सोहर के लिए भी यहाँ से जो भी नेतृत्व रहेगा हम सब आपके साथ में रहेंगे. धन्यवाद. दीक्षाताई पवार जिल्हाध्यक्ष महिला, त्यांनी वरती विनंती. पवार साहब, पतंगे साहब, आज नवनियुक्त अध्यक्ष एडवोकेट अक्रम दुर्गावर साहब, मेरे नेता कमाल फारूकी, विलास अवतारे, जिले साहब के अध्यक्ष, और हमारे डॉक्टर साहब, हमारी बहन बोलना पड़ेगा क्योंकि डबल अध्यक्ष दोनों का दिवाली, डॉक्टर डोंगरे, सरताज पठान, विलास अवतारे का नाम लिया, जुनिया अवतारे, सागर यूथ कांग्रेस के अध्यक्ष, अतर तीसरी बड़ी कांग्रेस में चल रही है, कल्याण को दूसरी से, और खास करके जगताप, आज तीनों महिला अध्यक्ष है, देशमुख मैडम, थोरात, तायडे भाई, हमारी दूसरी
सेवादल की भी जिला अध्यक्ष रही और हमारी बहन और पूरे हमारे कांग्रेस के जो जिले के अध्यक्ष है वो भी मैडम, कांग्रेस के लोग। आज क्या हुआ ऐसा जो कांग्रेस के फिर से अध्यक्ष अक्रम बन गया तो पूरे शहर के अंदर उसमें खुशी की लहर बहुत। उसकी वजह ये है कि मैं अध्यक्ष था, कांग्रेस का अध्यक्ष अक्रम था, तो मैं 4 आने करते जाना करता था, वो 12 आने करता था। और मेरे को सवा उसका क्रेडिट मिला था इब्राहिम पठान के कार्यक्रम में बहुत गलती हुई। तो असल में क्या था, आज मैं सही बात कह रहा हूँ, सही बात करते हैं। पहली बार नहीं करता एक बार से मेरा नाम भूल गया, मैं बोलना नाम करना तो सीनियर आदमी है, समझे। उसमें दिन और बहुत से जो लोग हैं, मैं बहुत नजदीक से जानने वाले लोगों का, मैं आज जो बूढ़े से बूढ़ा आदमी और जवान से जवान आदमी आया हुआ है, हाथ से भी कुछ साथी आए, हाथ से में हमारे दुआ देने के वास्ते आक्रमण के लिए। मैं बहुत दिनों के बाद क्योंकि बोलना चाहूंगा, इस शहर के अंदर कांग्रेस कमेटी गुलाब की है, शहर की है, नाम को है कांग्रेस की। यहाँ आमदार के अंदर कोई कांग्रेस सभा हुई, ना खासदार की कांग्रेस सभा हुई, ना महानगर पालिका में कांग्रेस सभा हुई। खासदार के साथ मैंने 36 रैलियां अपनी करी, दोस्त बोले तो खत्म। इब्राहिम पठान ने और खासदार साहब, और मैंने ग्रामीण में 17 करा, उसमें से हनुमान और साथ में। तो बोलने का मतलब हमने करे बोले तो ऐसा नहीं, उसको उत्साह रहना चाहिए। कांग्रेस के कार्यकर्ते के पास जाने की ताकत रहना चाहिए, उसको मुंह होना चाहिए, कांग्रेस के कार्यकर्ते को बल देना चाहिए, कांग्रेस के लेडीज को बल देना चाहिए, उसको मोहब्बत से भी बोले, उसको चाहे मोहब्बत से अगर बोले भाई से तू काम कर। कई लोग ऐसे भागने वाले लोग कांग्रेस के अंदर है, तो उनको इज्जत देने का काम कांग्रेस के 2-3 अध्यक्षों ने करे नहीं। उसमें से उस्मानी चले गए, हमारे कांग्रेस में चले गए बेचारा, जो हम जाने वाले चले गए, मगर कांग्रेस के लोगों को पूछने का काम अक्रम करेंगे, मुझे विश्वास है। और मैं ज्यादा बात नहीं करता हूँ, मेरा समय कटारिया साहब को देना चाहता हूँ। मैं हमेशा डॉक्टर साहब बोलते रहूंगा, मेरा जब तक जीवन है कांग्रेस के अंदर मैं माजी अध्यक्ष पहले फलन भले में बैठने का काम करूंगा। जिनका काम हमने जो शक्ति दी है जिनको, उस शक्ति को हमारा होता है कि हमको शक्ति ने कुछ ताकत नहीं दी आगे कि हमारा हम भी कुछ बने, कि हमारा होता रहा है। इतना बोलते मैं भाषण खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत, खुदा हाफिज। मंचावर उपस्थित सन्माननीय खासदार कल्याण काळे साहेब, तसेच ऐतिहासिक शहराचे ऐतिहासिक पक्षाचे नवनियुक्त दोन्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय किरण पाटील डोंगावकरजी आणि ॲडव्होकेट सय्यद अक्रमजी, काँग्रेस पक्षाचे मुलुक मैदानी तोप हनुमंत पवारजी, तसेच ज्येष्ठ विचारवंत विशाल पदंगे सर आणि उपस्थित मंच। कालच आता जे संदीप सरांनी सांगितलं की राहुल गांधींनी आता एक भाषण दिलं होतं। आपली जी आता इंडिया अलायन्सचं जे एक बैठक झाली होती, त्यामध्ये राहुल गांधींनी एक धीर गंभीर ऐतिहासिक भाषण दिलेलं आहे। आवर्जून तुम्ही सर्वांनी जाऊन मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन युट्यूबवर किंवा प्रदेश काँग्रेसच्या पेजवर अवेलेबल आहे। त्यांनी खूप स्पष्टपणे जो राजकारणातला फरक आहे काँग्रेस पक्षाचा आणि सामाजिक प्रादेशिक पक्षातला जो राजकारणाचा किंवा आता जे सध्या आतापर्यंत जे ट्रेडिशनल पॉलिटिक्स चालू होतं आणि ते बघून तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक विचार करत होते की नाही यार याचा एवढा पैसा कुठून आणावा। महापालिकेत बघितलं 10,000 वोट, जिल्हा परिषदेत बघितलं 10,000 वोट, एवढा पैसा पाण्याचं राजकारण। तर हे जे ट्रेडिशनल राजकारण होतं याला छेद फक्त काँग्रेस पक्ष देणार आहे आणि 2029 ला निश्चित काँग्रेस पक्ष या देशाचं इंडिया अलायन्स मध्ये नेतृत्व करणार आहे। हे गांभीर्याने राहुल गांधींनी संपूर्ण इंडिया अलायन्सच्या आणि सोबतच्या पक्षांना आश्वस्त केलेलं आहे। तर याचं त्यामध्ये त्यांनी आपल्याकडून प्रादेशिक पक्षाकडून एक अपेक्षा ठेवलेली आहे की आपण या मोदी सरकारचा किती प्रतिकार करतो। त्यांनी एकच मोठं आव्हान तुमच्या माझ्यासाठी केलेलं आहे की रोज उठून सकाळी आपण काय या सरकारचा मी
कशा पद्धतीने प्रतिकार करेल याचा आपण विचार केला पाहिजे. हा विचार 2029 पर्यंत आपण केला तर निश्चितपणे येत्या 2029 ला काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया अलायन्सचं सरकार निश्चितपणे आणि गोर गरीब सर्वसमावेशक लोकांसाठी धोरण आखणारं सरकार आपण चालवू. आज शहरामध्ये ऍडव्होकेट अकरम साहेबांपुढे मोठे आव्हान आहे. स्मार्ट मीटरद्वारे आज आपल्या सगळ्यांचे तुमचे माझे या शहरातल्या लोकांचे खिसे लुटल्या जाऊ लागले. म्हणजे आज आपण आजची बैठक संपली की उद्या आपण सगळेजण निघूया. लोकांना 10,000 अचानकपणे बिल आलेलं आहे. अचानकपणे 30-40% मध्ये मीटर मध्ये लाईट बिल मध्ये वाढ झालेली. हा आपला मुद्दा आहे, हा जनतेचा मुद्दा आहे आणि काँग्रेस पक्ष भैयाच्या नेतृत्वामध्ये निश्चितच या सर्व पाण्याचा प्रश्न असेल, टॅक्सचा प्रश्न असेल, यावर एक जनतेचा लढा निश्चित उभा राहील. तसेच ग्रामीणचे अध्यक्ष श्री किरण पाटील डोंगरवरजी यांच्या नेतृत्वामध्ये आजच एक खताच्या आंदोलनातून शेतकऱ्यांचे मुद्दे उचलण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दाखवलेली आहे. आज आपल्याला खासदार भेटलेले आहे आपले संदीपान भोंगरे, नाव पण आठवत नाही लवकर त्यांचं. आज ट्रेड डील झालेली आहे. आज आपला जो संभाजीनगरचा जो बेल्ट आहे हा पूर्णपणे कॉर्न बेस आहे, कॉटन बेस आहे, थोडंफार गाय आहे ट्रेड डील मध्ये आणि सोयाबीन आहे, जे आपले मुख्य पीक आहे शेतकऱ्यांचे. याच्यावरच या युद्धानंतर ट्रेड डील कन्फर्म झाली तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे. याला ऑप्शनल मध्ये कुठलंही पीक नाही किंवा सरकारकडून कुठलंही धोरण राबवलं गेलेलं नाही. त्यामुळे हे मूळ विषय एक मोठं संकट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर येणार आहे. तर किरण भैयाच्या नेतृत्वात या सर्व विषयांवर काँग्रेस पक्ष निग्रानी लढा देईल आणि दोघांच्या कारकिर्दीस शुभेच्छा देतो. तुमच्या नेतृत्वात 2029 ला निश्चित आपले सगळे डिलिमिटेशन मध्ये जेवढे खासदार वाढतील तेवढे खासदार आणि एकदा आपलं सरकार बसलं तर 100% जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं सरकार आणि आमदार निवडून येईल आणि येत्या महापालिकेत हे सगळे जिथे आपले लॉयलिस्ट आहे हे सभागृहात दिसतील याचं मी ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या पदग्रहण सोहळ्याला मुंबईहून एक वैचारिक बैठक देण्याचा सर्वांचे नाव घेतल्यात आदरणीय मंच. सुरुवातीला सर्वांना शुभेच्छा देतो कारण नंतर बोलण्याच्या ओघात बऱ्याच वेळेस विसरून जातं. अकरम भाई, किरण पाटील आणि आताच आपले सांस्कृतिक एक आपलं नवीन एक पुन्हा परत विंग तयार झाली सांस्कृतिक राजकारणाची. त्याचं कार्याध्यक्ष राजेशजींकडे आलं, राजेशजी मुंडे. या तिघांनाही मी पहिले त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सर्वात खास मला चांगलं याच्यासाठी वाटलं की आजच्या कार्यक्रमाला जे दोन व्यक्ती आपल्या समोर आहेत सध्या त्यामध्ये एक आहेत हनुमंतजी आणि दुसरे पतंगे साहेब. मला खूप आनंद याच्यासाठी आहे की वैचारिक बांधणी काय असते, काँग्रेस पक्ष काय आहे आणि ती विचारसरणी काय आहे या दोघांपेक्षा मला वाटत नाही की अजून कोणाला चांगलं याच्यापेक्षा माहिती असेल. त्याच्यामुळं आपल्याला आज त्या दोघांचे भाषण ऐकण्यासाठी आपण शेवटपर्यंत शांततेनं पिन ड्रॉप सायलेन्स ऐकावं. कारण या दोघांकडे पण काँग्रेसचा खरा इतिहास, काँग्रेसची विचारसरणी आणि आपण कोणत्या विचारावरती समोर जायचं याचा एक भाग आहे. मी फक्त 2 मिनिटं घेईन आणि जास्त वेळ घेणार नाही. आताच बोलत असताना सागरचं आणि माझं बोलणं जेव्हा चालू होतं तेव्हा काल एक शब्द वापरला राहुलजींनी, तो होता रेजिस्टन्स, म्हणजे प्रतिकार करणे. मला आठवतं की दुसरा ज्यावेळेस पदयात्रा निघणार होती त्याच्या 3 दिवस अगोदर दिल्लीमध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगला मी पण होतो. सर्वजण जवळपास 150च्या आसपास सर्वजण बसलेलो होतो आम्ही आणि राहुलजीने एक वाक्य वापरलं होतं त्यामध्ये. ते वाक्य असं होतं की पूर्ण भारतामधून जवळपास युथ काँग्रेसचे जे अध्यक्ष आणि बाकीचे सचिव वगैरे सर्वजण होते. ते असं होतं की फिडेल कॅस्ट्रो, मला बऱ्याच जणांना माहिती असेल, फिडेल कॅस्ट्रो हा क्युबाचा एक क्रांतिकारी म्हणून होऊन गेला आणि त्याचे खरे दुश्मन जे होते ते अमेरिका होते. अमेरिका आणि खुद्द क्युबामध्ये ज्यांचं हुकुमशाही होती ते बतिस्ता.
त्या पूर्ण याच्यामध्ये राहुलजीने एक प्रश्न विचारला की त्या क्रिस्टोने फिडल क्रिस्टोने एक प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुमचे विरोध किंवा तुमच्या सोबत हे तर आहे, परंतु तुमच्या सोबत असणारे जे लोक आहेत एवढे कट्टर कोर आणि एकदम प्रामाणिक ते तुम्ही निवडले कसे? तर फिडल कॅस्ट्रोने त्या पत्रकाराला दिलेलं उत्तर असं होतं की हे मी निवडले नाहीये, हे माझा जो खरा दुश्मन आहे अमेरिका, CIA आणि पाकिस्तान निवडलेले. पत्रकार अचंबित झाला. तो म्हटला की असं कसं होऊ शकतं की आमचे तुमच्या विरोधकांनी तुमचे साथीदार निवडले? तर त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. अमेरिकेचा एवढा प्रभाव आहे की अर्धे लोक मॅनेज होतात. बाकी बतिस्ताची एवढी हुकुमशाही आहे की त्याला घाबरून अर्धे लोक सोडून जातात. जे माझ्यासोबत उरतात त्याच्यातल्या बऱ्याच जणांना गोळ्या पडतात, काही मरतात, आणि जे जिवंत आहेत ते माझ्यासोबतचे ते 7 जण आहेत, हे माझे प्रामाणिक मित्र आहेत. आणि म्हणून या लढाईमध्ये काँग्रेसच्या आता जे उरला तो आर्ट आहे. फक्त मागच्या 12 वर्षामध्ये जे जे लोक ज्या ज्या लेवलवर होते ते सर्व गेले. 1-2% बाकी असतील त्यांचा आपण वाढ होऊ. आता खरी जबाबदारी आपल्याकडे आहे. आपण संख्या कमी असेल आपल्याकडे, पण आपली ताकद आहे. आतापर्यंत आपण या बैठकीत आहोत, या गांधी भवन मध्ये आहे, याचा अर्थ पकडून चला की आपण शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोबत आहोत. आपल्याला आता जे नेतृत्व आता दिलंय हे संघटन सृजनचं फळ आहे. मला असं वाटतं याच्यावरती विश्वास दिल्लीवरून टाकला गेलाय. आपण सर्वांनी सोबत राहू आणि पुन्हा परत हा जो बालेकिल्ला आहे काँग्रेसचा हा पुन्हा एकदा उभा करू. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिषेक शिंदे पाटील आपलं मनोमत व्यक्त करतील. अभिषेक शिंदे. अनुसूचित जाती विभाग शहराध्यक्ष सेवादलचे अल्ताबाई पटेल. बऱ्याच वर्षानंतर गांधी भवनला आगमन झालंय अल्ताबाईचं असं मला वाटतं. ते आपलं मनोगत व्यक्त करतील. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष, माझे सहकारी, माझे मोठे बंधू अक्रम भैया, तसेच आमचे जुने सहकारी विद्यमान अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष किरण डोणगावकर यांच्या या पदग्रहण सोहळ्यानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो की परत एकदा अक्रम भैया यांची डबल इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच मागचा काळ सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपण 5 वर्षाचा त्या अध्यक्ष काळामध्ये त्यांनी जो क्रम राबवला आणि या शहरामध्ये काँग्रेस जिवंत ठेवली आणि किंबहुना त्यांच्या काळामध्ये ज्या प्रकारचं नेटवर्क होतं तोच नेटवर्क आता यापुढे आपल्याला दिसेल ही माझ्या मनात तरी शंका नाही. आज या ठिकाणी जेवढे गांधी भवन दिसत आहेत, माझं तरी एक मत असं आहे 100% लोकांना त्यांचा फोन गेला असेल. म्हणजे व्यक्तीला सर्वांना स्वतः निरोप द्यायचं की आपण या ठिकाणी यायचं, म्हणजे काय कनेक्टिव्हिटी सगळ्यांची एक आपुलकी आहे. असं नाही की व्हॉट्सअपला पत्र टाकून दिलं म्हणून तुम्ही आले असं नाही. माझं तरी मत असं आहे की 100% तरी सर्वांना या ठिकाणी फोन गेलेले. हे अध्यक्षांचं काम आहे. अक्रम भैया आणि मी जवळपास आम्ही 95-96 पासून सोबत काम करतो. युथ काँग्रेस युनिव्हर्सिटीपासून काम करतो आणि काँग्रेस पक्षावर निष्ठा काय असते हे अक्रम भैयाकडे जर तुम्ही पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला कळेल. खास करून मी धन्यवाद देतो. मला इतक्या वर्षामध्ये काँग्रेसमध्ये काम करत असताना एक जबाबदारी 2016ला माझे नेते विलासबापू अवकाडे साहेब यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, सेवादलाचं अध्यक्ष केलं आणि या ठिकाणी आम्ही सेवादलाचं एक विशिष्ट असं काम केलं. परंतु मागच्या
वर्ष दीड वर्षापासून माझी काही तब्येत बरोबर नसल्या कारणाने या ठिकाणी जसं आता बोलले आंबेडकर बोलले ना कुठे देव हा आता बोललं तर देव बरं नाही सांगतात. अहो शेवटी किती जरी केलं तर शरीर हा महत्वाचा असतो. काही दिवस माझ्या काही व्यक्तिगत कारणामुळे शारीरिक कारणामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल, परंतु निष्ठा ही पक्षावर नेहमीच असते. माणसानं काम हा आपला करत राहावा. निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अकरम भैया यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा जो झेंडा आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी मी हनुमंत पवार साहेबांना सांगू इच्छितो. या ठिकाणी आपले दुसरे इंगळे साहेब आहेत. बजरंग सोहळा या ठिकाणी आयोजित केला ते संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील धुंडवकर, त्याचप्रमाणे संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र अकरम भैया, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय हनुमंतरावजी पवार साहेब, त्याचप्रमाणे पतंगे साहेब, सन्मान्य व्यासपीठ आणि मित्रांनो, अगोदरच्या वक्त्यांनी सविस्तर आपल्याला या ठिकाणी पोटतिडकीने मग ते पठाण साहेब असतील किंवा फारुकी साहेब असतील, कमालजी फारुकी यांनी मार्मिक आणि ज्या संघर्षातून ते आतापर्यंत आले तो संघर्ष सुद्धा त्यांनी बघितलेला आहे. त्या संघर्षातून त्यांच्या पोटतिडकीतून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण नेहमीच या ठिकाणी बोलत असतो. आपल्याला हनुमंतराव पवार आणि पतंगे साहेबांना ऐकत आहे, कारण त्यांचे जे मुद्दे आहेत ते सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, तरुणांचे आहेत आणि ते मुद्दे घेऊन आपल्याला जनतेमध्ये जायचं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठे मिटिंगांचा घेता आपण जास्तीत जास्त रोडवर कसं राहू या अनुषंगाने आपण नियोजन करूया. आणि या दोन्ही जोडींना मी आपल्या शुभेच्छा देतो आणि जिथे कुठे आमची आवश्यकता वाटेल, जी काही जबाबदारी तुम्ही आम्हाला द्याल ते आम्ही पूर्णपणे पार पाडू एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सन्माननीय हे आपल्याकडे आपल्या समोर निश्चितच काँग्रेस पक्षाची राज्य पातळीवरची भूमिका आणि सध्याची परिस्थिती जी आहे त्याच्या काय चाललंय किंवा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं काय चाललंय या संदर्भात आपल्याला विस्तृतपणाने आपल्यासोबत व्यक्त होते. मी हनुमंतरावला विनंती करतो की आपण प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने या आमच्या सर्व पत्रकार बांधवांना आपण अवगत करा. नमस्कार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाने जी SIRची मोहीम हाती घेतलेली आहे त्या संबंधाने एक विशेष उपक्रम कार्यक्रम काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेला आहे. त्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आजच्या पत्रकार परिषदेला मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता हनुमंत पवार उपस्थित आहे. आदरणीय काळे साहेब, अवताडे साहेब, माझे सहकारी सागर, इब्राहिम साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये SIRशी संबंधित मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम या संबंधाने काँग्रेस पक्षाने देश पातळीवर मागची मंडळी आवाज करू नका. SIRच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने देशभर खासदार, विरोधी पक्षनेते, आमचे नेते राहुलजी गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये SIRच्या संबंधाने निवडणूक आयोग जे काही गोष्टी करणार आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. SIRशी संबंधित महाराष्ट्रामधल्या मतदारांना जर काही अडचणी असतील, प्रश्न असतील, कागदपत्राशी संबंधित, यादीमधील नाव कमी करण्याशी संबंधित, यादीमध्ये नाव ऍड करण्याशी संबंधित जर काही अडचणी असतील तर काँग्रेस पक्षाचा SIRशी संबंधित वॉर रूम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन, दादर येथे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काम संभाजीनगर शहर जिल्हा आणि मराठवाडा इथे नेमणुका करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाचे जे अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
आणि मतदार यादीवर काम करणारा ब्लॉक निहायचा जो अधिकारी आहे, शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल, तर या सगळ्या मंडळींवर या देशामधल्या प्रत्येक वैध मतदाराचं मतदान यादीमध्ये नाव असलं पाहिजे आणि बोगस मतदानाचं नाव एकही नोंदवलं जाणार नाही. या दोन गोष्टी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची यंत्रणा ब्लॉक लेवल पासून विधानसभा मतदारसंघनिहाय, लोकसभा मतदारसंघनिहाय कार्यान्वित करण्यात आलेली आहे. बंगालमध्ये SIRचा प्रयोग निवडणूक आयोगाने केला. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर SIRची मोहीम निवडणूक आयोगाने राबवली. मागच्या 3 वर्षापासून विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्याच्यामधल्या गंभीर त्रुटी संसदेमध्ये मांडल्या आहेत, पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मांडल्या आहेत, प्रसार माध्यमावर आम्ही मांडल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर आम्ही त्या मांडलेल्या आहेत. वोट चोरीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये कामठी मतदारसंघ असेल, देवेंद्र फडणवीसांचा नागपूर मतदारसंघ असेल, असे असंख्य मतदारसंघ महाराष्ट्रातले जिथं वोट चोरी करून विधानसभेला महायुतीनं विजय मिळवला त्याची ही चिरफाड राहुलजी गांधी यांनी माध्यमांच्या समोर, हजारो पत्रकारांच्या समोर केलेली आहे. त्यावेळेस या देशाचे केंद्रीय निवडणूक आयुक्त जे होते त्यांनी सांगितलं होतं की राहुलजींनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू. आज 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला. राहुलजींनी उपस्थित केलेल्या, जरा शांत बसता का मागे लावून घ्या, राहुलजींनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेलं नाही. आपल्या माहितीसाठी निवडणूक आयोगाचा जो आयुक्त नेमायचा असतो 3 लोकांची कमिटी होती. पंतप्रधान महोदय होते, विरोधी पक्षनेता त्या कमिटीत होते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्या कमिटीमध्ये होते. पण मोदी सरकारने नियम बदलून, कायदा बदलून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या कमिटीमधून विरोधी पक्षनेत्यांना बाजूला काढण्याचं घटनाद्रोही काम केलं. निवडणूक आयोग इथल्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. वोट चोरीच्या माध्यमातून, निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीच्या माध्यमातून आणि आता महाराष्ट्रभर विधान परिषद निवडणुकीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारावर साम, दाम, दंड, भेद शासकीय यंत्रणा यांचा गैरवापर करून त्यांना फॉर्म माघारी घ्यायला लावणे, अशी हुकुमशाही, अशी दडपशाही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. पंढरपूरमधील सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमचे उमेदवार आदित्य फतेपूरकरजी यांचा निवडणूक आयोगानं, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खोटी कारण सांगून त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला, बाद केला, त्यांची उमेदवारी रद्द केली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापासून ते निवडणूक आयुक्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराची कोंडी करण्याचं काम केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग करत आहे. पश्चिम बंगालमध्ये अतिशय घिसाडघाईमध्ये SIRची प्रक्रिया राबवण्यात आली. 31 लाखपेक्षा जास्त मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचं काम केलं. सुप्रीम कोर्टामध्ये इंडिया आघाडीनं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस दान कोटावर न्याय मागितला त्यावेळेस 21 लाखपेक्षा जास्त मतदारांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पण तोपर्यंत विधानसभेची निवडणूक झाली होती. TMCला, काँग्रेस पक्षाला, CPMला हरवण्याची कामगिरी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला हाताशी धरून घडवली होती. वोट चोरी असेल, निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीचा विषय असेल, अनअपोजचा विषय असेल की आता SIRचा विषय असेल, या चारही गोष्टीमधून भारतामधल्या लोकशाहीच्या ज्या निवडणुका आहेत, ज्या फ्री अँड फेअर पद्धतीने झाल्या पाहिजे, निपक्षपाती पद्धतीने झाल्या पाहिजे, ते संपवण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये, संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जी SIRची मोहीम होत आहे त्या मोहिमेमध्ये कुठल्याही विरोधकाच्या मतदाराला, कुठल्याही नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या मतदाराला कोणालाही कागदपत्राचं कारण सांगून, स्पेलिंग मिस्टेकचं कारण सांगून, घरी आणि गावामध्ये तुम्ही राहत नाही असं कारण सांगून मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला मतदान करणाऱ्या मतदाराचे नावं वगळायचं षडयंत्र निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकार इथं राबवत आहे असं आमचं निरीक्षण आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक ब्लॉक लेवलला काँग्रेसचा एक पदाधिकारी आम्ही मतदार यादीवर नेमलेला आहे. तो पदाधिकारी SIRच्या प्रक्रियेमध्ये सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये मधला दुवा म्हणून काम करेल. त्याची कागदपत्र सापडत नसतील आम्ही मदत करू. त्याचं राहण्याचं ठिकाण असेल, त्याला लागणारी दुसरी कुठलीही मदत असेल, मतदार यादीमध्ये प्रत्येक भारतीयाचं नाव असलं पाहिजे ह्याला प्राथमिकता काँग्रेस पक्ष देतो.
याच्या अगोदरच्या SIR मध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असताना, काँग्रेसचं सरकार असताना 2002 ते 4 या काळामध्ये SIR ची प्रक्रिया झाली. 3-4 वर्ष ही प्रक्रिया चालत होती. त्या काळामध्ये प्रत्येक मतदाराचं नाव नोंदवणं हा निवडणूक आयोगाचा काम होतं. घटनेनं त्यांना ते बंधनकारक केलं होतं. आताच्या SIR मध्ये ही जबाबदारी नागरिकावर टाकलेली आहे. त्यामुळे नवीन मतदाराला मतदान नोंदणी करण्यासाठी, अगोदरच्या मतदारांना आपलं नाव यादीत कायम ठेवण्यासाठी आणि कुठलंही बोगस मतदान निवडणूक यादीमध्ये येणार नाही, या 3 कामावर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गावनिहाय लक्ष ठेवेल. निवडणुका निपक्षपाती झाल्या पाहिजेत, यासाठी मतदार यादी सदोष असली पाहिजे. या मागणीसाठी काँग्रेस पक्ष ठाम आहे. निवडणूक आयोगाच्या मुजोरीला निवडणूक आयोगाचे अधिकारी जर काही वाईट काम करत असतील, लोकांना यादीतून नाकारत असतील, तर आम्ही काँग्रेस पक्ष छाती ठोकून त्यांच्या समोर उभे राहू. मतदारांना अधिकारापासून वंचित राहू देणार नाही आणि बोगस नाव आम्ही मध्ये टाकू देणार नाही. या निमित्तानं SIRच्या या सगळ्या प्रक्रियेकडे जिल्हा काँग्रेस कमिटी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये BLA 2 नेमलेले आहे. या BLA 2 ला प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं मतदार यादीमध्ये जर कोणाचं नाव कमी होत असेल तर कळवणं बंधनकारक आहे. आम्ही नेमलेल्या मंडळींना जर काही यादीवर आक्षेप असतील तर त्याची उत्तरं देणं कायद्यानं अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. अशी आमची जबाबदार माणसं या यादीवर लक्ष ठेवून आहेत. SIR मध्ये नागरिकांना कुठल्याही अडचणी येत असतील तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचं कार्यालय, खासदार साहेबांचं कार्यालय, आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयामध्ये नागरिकांनी संपर्क साधावा. आपली मतदार यादीशी संबंधित अडचण आम्ही दूर करू, अशी ही माहिती आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्ष जनतेला देत आहे. तुमचा जो प्रश्न आहे वॉर रूम, तर त्या वॉर रूमचे इंचार्ज अभिजित सपकाळ म्हणून आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. वॉर रूम मध्ये इथल्या जिल्हा लेवलला जे आम्ही BLO 2 नेमलेले आहे. थेट प्रश्न तुम्हाला की सध्या चर्चा आणि वावड्या उठलेल्या आहेत. TMC आणि NCPने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशी चर्चा आहे. दिल्लीची काँग्रेस काय विचार करते आणि तुमचं ऑब्झर्वेशन काय सर? थेट उत्तर द्या. बघा, ज्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधनचे जे लोक आहे आमचे सर्व पक्ष देशातले, त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जो त्रास महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला झाला, तोच त्रास किंवा त्याच पद्धतीचे तुकडे पाडायचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केंद्रात सुरू केलेला आहे. आणि म्हणून स्वाभाविकच जुने ज्याचे स्नेहाचे संबंध आहे, उदाहरणार्थ TMC हा पक्ष मुळातच काँग्रेसचा एक पार्ट आहे. कारण आदरणीय ममता बॅनर्जी ह्या काँग्रेसच्या कधीकाळी फार मोठ्या नेत्या राहिलेल्या आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यात पक्ष जेव्हा निर्माण केला, जेव्हा त्या मुख्यमंत्री झाल्या, तेव्हा सुद्धा समर्थन त्यांना काँग्रेसचं होतं. त्याच्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेऊन जर आपल्याला सेक्युलर मतं आपल्याला कुठेही विभागू द्यायची नसतील तर आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे, ही साधारणपणे दिल्लीतली सर्वांची चर्चा आहे. संजय राऊत आज म्हणालेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं. या कमेंटवर कसं आहे तुमचं काय विचार आहे? त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा राज ठाकरे साहेबांनी देशाचं नेतृत्व करण्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. शेवटी त्यांच्या पक्षाने देशभर आपल्या पक्षाची पाळंमुळं रोवायची का, तर राज्यातच राहायचं, याच्यावरून त्यांनी निर्णय करायचा. मला त्यांचं विचारून कसं चालेल? आज तुमचा इथे सकाळी रास्ता रोको झाला आहे. संजय शिरसाट म्हणतायत की जेव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा तुम्हाला शेतकरी प्रश्नांचा विसर पडल्याने तुम्ही आज रस्त्यावर आलेले आहेत. त्याच्यावर माझं एवढंच उत्तर आहे की संजय शिरसाटांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल न बोललेलं बरं. साहेब, आता तुम्ही आज 2 नवीन अध्यक्ष दिलेले आहेत जिल्ह्याला आणि शहराला. सगळ्याच निवडणुका जर पाहिल्या तर आपण भुईसपाट झालेले आहोत. पुन्हा तो उत्साह आणि ते मतदार पुन्हा तुमच्या मागे वळवण्यासाठी काय तुमचा ब्ल्यूप्रिंट आहे? यापूर्वी काँग्रेसने अनेक सिद्धांतर पाहिलेली आहे. 78ला काँग्रेस झिरो झाली होती, पुन्हा एकदा उभरून आली. तीच परिस्थिती यावेळेला पुन्हा देशामध्ये आहे. परंतु त्यावेळेला काँग्रेसवर एवढे आरोप नव्हते जेवढे आज भारतीय जनता पक्षावर आहे, भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानावर आहे. आणि म्हणून देशातली जागरूक जनता पुन्हा एकदा 2029ला पुन्हा एकदा निश्चितपणाने तो बदल घडून आणणार आहे. पण त्याच्यासाठी आमच्यातला जो संघटनात्मक बदल किंबहुना संघटनेमध्ये ताकद होण्याचं काम आदरणीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि खारगे साहेबांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याचं चित्र दिसतंय. संघटन सर्जन अभियान या राज्यामध्ये राबवलं.
त्याच्यानंतर या 2 अध्यक्षाची निवड या शहर आणि ग्रामीणमध्ये झालेली आहे. निश्चितच हे दोघेही किंबहुना आम्ही सगळे काँग्रेसची नेते मंडळी शहर आणि ग्रामीणमध्ये याच्यामध्ये निश्चित उत्साह निर्माण करू, संघटनात्मक काम जोमाने करू आणि यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा आपल्याला नव्याने उभून आलेली दिसेल. सर, जिल्ह्यात MIM आणि इस्लाम पार्टीचं तगडं आव्हान आलं. इस्लामचं कालच हे झालंय, पदवितरण झालंय. इस्लाम पार्टी ते मतदान कसं ओढाल तुमच्याकडे? इस्लाम पार्टी असू दे नाही तर MIM असू दे, लोकसभेला MIMचे खासदार सुद्धा पराभूत झालेले. इस्लाम पार्टी तर आता आली, त्यांच्याबद्दल मी न बोललेलं बरं, परंतु त्याही वेळेला त्या विचाराच्या मताने असं कोणाला वाटत असेल की MIMला आणि इस्लाम पार्टीला मुस्लिम बांधव मतदान करतात, ही तुमची साफ चूक आहे. मी लोकसभेला उभा होतो, झाडून सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांनी किंबहुना सगळ्या समाज बांधवांनी संविधान वाचवण्याकरता मला मतदान केलंय. त्याच्यामुळे मतदाराला चांगलं कळतं कधी काय करतं. सर, पण मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक मतदार काय विसरतायत तुम्हाला? कारण की 33 नगरसेवक त्यांचे निवडून आले, तुमचे 71 भुईसपाट झालेत. नाही, काय झालं त्याच्यामध्ये विभाजनाचा एक मोठा पार्ट आहे. सेक्युलर मताचं विभाजन करण्यामध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. किंबहुना वेगवेगळ्या लोकांना सगळ्या ठिकाणी उभं केलं आणि त्याच्यामुळे आमचे जे सेक्युलर मत आहे त्याचं विभाजन निश्चितच यावेळेला झालेलं आहे. ती जर त्यावेळेला जो काही लॅकोना ज्या काही दुरुस्त्या करायचं काम इथून पुढच्या काळात करावं लागेल ते निश्चितपणाने आम्ही करू. पूर्वी आता जो बदल केला तुम्ही, पूर्वीचे लोक काम करत होते का? काय बदल तुमच्या संघटनेमध्ये हा बदल का करण्यात आला? नाही, पूर्वीचे लोक काम करत असतातच. त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक नेता प्रत्येक अध्यक्ष काम करत असतो, परंतु दर 3 वर्षानंतर दर 5 वर्षानंतर या प्रत्येक जिल्ह्याचा प्रतिनिधी किंवा अध्यक्ष हा बदलला जातो. तसा बदल केला. मी जिल्हाध्यक्ष होतो, मलाही बदल मागच्या कालखंडामध्ये. साहेब, काही वर्तमानपत्रांमध्ये प्रदेशाध्यक्ष हटाव मोहीम आलेली होती, किती खरं किती खोटं? हे तुम्ही मला प्रश्न विचारायच्या ऐवजी प्रदेशला विचारलेला बरा, पण तरी सुद्धा एक सांगतो, अशा प्रकारच्या वल्गना या फक्त सोशल मीडियातच आहे. कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती ना तुम्हाला आहे ना आम्हाला. सय्यद अक्रम यांना रिपीट केलंय तुम्ही. जेव्हा ते अध्यक्ष होते तेव्हा काँग्रेसची सत्ता होती, आता तगडा आव्हान आहे. 14 नंतर सगळे समीकरण बदललेले आहेत. सय्यद अक्रमच का निवडावे वाटले तुम्ही? हा प्रश्न खरं तर ज्यांनी निवडलं त्याला विचारला पाहिजे. तुमचा त्याच्यात खारीचा वाटा आहे ना सर? काहीतरी सजेस्ट केलं असेल. सगळ्यात कामात खारीचा वाटा नाही, पूर्ण वाटा आहे. खारीचा का ठेवतो? असं खारीचा वाटा का देत करावा? पूर्ण वाटा भरा, सगळ्यांमध्ये पूर्ण वाटा. आणि आता आम्ही सगळेजण जे बसलोय हे संघटन बांधायला बसलोय. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमच्या मनाप्रमाणे 29ला आपलंच राज्य येईल. त्याप्रमाणे राहुल गांधी संविधान रस्त्यावर उतरले, त्याचप्रमाणे काँग्रेस जनता पार्टी सुद्धा त्यांची कॉपी करून संविधानमध्ये तुम्ही कसं पाहता? पर्याय म्हणून पाहता की तुम्ही विरोधी पक्ष? नाही, मला त्याच्यात एकच गोष्ट सांगायची, काँग्रेस जनता पार्टी ही संविधान वाचवण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून आम्ही उतरलो असतो. आणि निवडणुका लढणारे का नाही, संघटन बांधायचं का नाही, त्यांना देशभर काम करायचं याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही, मला काही माहिती. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही पाहण्यापेक्षा आम्ही आमचं पाहावं आणि सेक्युलर मतं विभागले जाणार नाही याची काळजी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा, त्यांनी जो अजेंडा घेतला तो राहुल गांधी साहेबांनी त्यांच्या आधी घेतला होता की त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे पेपर फुटल्याशिवाय. तोच मुद्दा NSUने घेतला, युवक काँग्रेसने घेतला, सगळ्या पक्षांनी घेतला आणि त्याच्यानंतर ते उतरले की आता आम्हाला मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे. त्याच्यामुळं त्यांच्या मागणी राहुल गांधी साहेबांचीच मागणी त्यांनी रेटून धरली. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. त्यांनी नावातच पार्टी ठेवलेली आहे. अर्थ आता मी कसं सांगू? त्यांना विचारलं तर बरं होईल. त्याचा अर्थ नाही, मी कधी मानत नाही त्यांना. तुम्ही असं म्हणू नका की त्यांना मानतो का न मानतो का. या देशातल्या सगळ्या नागरिकांना लोक संविधानाने अधिकार दिला, पार्टी करायचा दिला, भरायचा दिला. त्याला जसं योग्य वाटतं त्याला थांबवण्याचा अधिकार नाही ना. लोकशाही आपल्या देशात. जो अध्यक्ष चुने गए, पार्टी ने उनको जिम्मेदारी डाली, उनको सबसे पहले मुबारकबाद देना चाहता हूँ. जो जिसमें शहर के अध्यक्ष एडवोकेट सैयद अकरम है और ग्रामीण के अध्यक्ष किरण पाटिल लोटगांवकर साहब हैं. ये दोनों को भी सबसे पहले मैं मुबारकबाद देना चाहूँगा. आपके जरिए फिर जनता जनार्दन हमारे कार्यकर्ताओं को बताऊँगा कि हमको अभी ये 2 नए आपके जो नेता चुना गया है जिले के, उनके साथ पे खड़ा रहेंगे, डट के संगठन में काम करना है. और आपके माध्यम से उनको मुबारकबाद भी देता हूँ कि इनके हाथों से एक अच्छे लोगों की सेवा हो और संगठन. सर, आपकी पार्टी से जो निकले थे आसिफ शेख, इन्होंने इस्लाम पार्टी का गठन किया है
उनका महापौर बना है मालेगांव में, उन्होंने इस शहर में कदम रखा है, नियुक्तियां बांटी है, बहुत सारे कार्यकर्ता पदाधिकारी उनके साथ जुड़े हैं। क्या आपको लगता है इस्लाम पार्टी यहाँ पर मजबूत होगी और कांग्रेस को इससे नुकसान होगा? एक बात बताता, यदि कोई एखादे समाज की पार्टी निकलती होगी तो मैं कहूँगा ये लोकशाही के अंदर नहीं बैठता। सारे समाज को साथ में लेकर के चलने वाला संविधान हमारे देश को बाबा साहब ने दिया है, इसलिए किसने कौन सी पार्टी निकाली उसके बारे में मैं तो नहीं जानूंगा। इसके पहले भी ऐसी एक मनसे नाम की पार्टी निकाले थे और उन्होंने भी अपने स्टेट के अंदर 6-6, 7-7 एमएलए जीत कर लाए थे। नासिक की 13 एमएलए थे और उसके बाद नासिक की महानगर पालिका भी उनके हाथ में मिली थी। उतने 5 साल के बाद फिर वो पार्टी कहीं नज़र में नहीं है। इसलिए ये पार्टी बनते रहती, चलते रहता है, ये सियासत है और लोकशाही के अंदर किसी को पार्टी बनाने का अधिकार नहीं है, ऐसी भी बात नहीं है। शुक्रिया। कांग्रेस पार्टी जो है इसको समर्थन मिल रहा है सर देश भर में, वो स्टूडेंट के मांग को लेकर रास्ते पर उतरे हुए देश के कई शहरों में उनका आंदोलन जारी है। कुछ जगहों पर कांग्रेस का भी उन्हें समर्थन मिल रहा है और बहुत सारे लोग उनसे जुड़ रहे हैं। क्या आपको लगता है 2029 तक के पार्टी चुनाव मैदान में उतरेगी? सर इसी से जुड़ा हुआ सवाल है। नीट के मामले में एक अप्रोच पार्टी ने जो मुहिम शुरू की है तो उनको एयरपोर्ट पे परमिशन का लेटर दिया जाता है, लेकिन वही इशू पे जब MSUI प्रोटेस्ट करती है तो उनके खिलाफ ना सिर्फ पानी की बुछारें होती है। आपके सवाल में आपने जवाब दे दिया उसका कि उनको परमिशन दे दी हमको और उनको परमिशन दे दी, इसके मतलब ये सब समझ गया है कि क्या हाल चल रहा है देश में। इसलिए कांग्रेस जनता पार्टी चुनाव में उतरने वाली है या नहीं, आप यदि वो उनके जो आला कमान है उनसे पूछे तो अच्छी बात है। सब शरद पवार की जो पार्टी है ये जो है इनका विलीनीकरण हो सकता है भविष्य में कांग्रेस के साथ, ऐसी भी चर्चाएं चल रही है। हाँ, अभी फिलहाल तो वो सभी चर्चा चल रही है, TMC के बारे में है, पवार साहब के NCP के बारे में है। देखो आगे आगे होता क्या है। कांग्रेस के लिए बहुत बड़ी चुनौती है शहर में, एक तरफ जमायत मजबूत है, दूसरी तरफ इस्लाम पार्टी का आगमन यहाँ पर हुआ है। ऐसी परिस्थिति में संकट काल में जो है आपके कंधे पर कांग्रेस ने शहर अध्यक्ष पद की जो है जिम्मेदारी दी है, आपको क्या लगती है चुनौती? वैसा इस शहर में इस शहर के सभी लोगों ने सलीम काजी साहब खासदार बोल के दिए, अब्दुल अजीम साहब इस शहर को दिए, इस शहर के अंदर रफीक ज़करिया साहब दिए। इस शहर के अंदर इस शहर से अगर से प्रतिनिधि ने अगर कोई इन्हें काम किया होगा तो आप अगर से वो काम की दर्जा देके जाए, इस शहर के अंदर के पैठन जो पाइपलाइन है वो रफीक ज़करिया साहब ने लाई हुई है। हाई कोर्ट देखा जाए तो अपने ARN रफीक ज़करिया साहब ने लाई हुई है। अगर आप घाटी देखें तो घाटी का काम भी कांग्रेस के कार्यकाल में रफीक ज़करिया साहब ने लिया। अनेक काम सड़कों हड़कों ये सब काम कांग्रेस ने की है। तो ऐसा नहीं लगता कि मुझे कि बहुत सारा जो जातिवाद शक्ति जो हिंदू और मुस्लिम के अंदर जो आई हुई है तो ये कांग्रेस को ख़त्म करे। कांग्रेस एक विचारधारा है और कांग्रेस के हद के पीछे सारे शहर है। सब एजेंडा क्या रहेगा आपका कांग्रेस को यहाँ शहर में बढ़ाने में? एजेंडा ये रहेगा कि डोर टू डोर लोगों के हित के लिए काम करना, उनके जो हमारे विचार है, जो राहुल गांधी जो संविधान की बुक लेके जो चल रहे, राहुल जी के जो विचार, कांग्रेस के विचार गली गली तक पहुँचाए। शहर जो है पानी के लिए तरस रहा है, नई पाइपलाइन जो है पानी की, इसका काम अभी तक के पूरा नहीं हुआ है, शहर तक ये पानी नहीं पहुंचा है। क्या इसके लिए कांग्रेस रास्ते पर उतरेगी? कि संभाजीनगर औरंगाबाद शहर महानगर पालिका में भाजपा और सेना की सरकार है, विरोध के अंदर MIM है। आपको कौन सा ऐसा लगा कि दोनों A और B टीम विरोध वाले हैं? यहाँ आपको लगा कि एक तरफ से MIM है जो कि भाजपा की B टीम है, ना विरोध है ना लोग के हित के काम वो कर रहे हैं। जो विरोध होना चाहिए कि महानगर पालिका के अंदर या महापौर के उस पर, तो ये तो एक कुर्सी पे बैठ के काम कर रहे हैं। जो शाहगंज के जो हॉकर्स थे, बीच सड़क पर बेचारे रोजी रोटी कमाते थे हाथ गाड़ी लगा के, उनको भी यहाँ से हटा दिया गया। हमारा एक ही बोलना पड़ेगा कि जो महापौर और यहाँ के जो महानगर पालिका के कमिश्नर है उन्होंने हॉकर जोन बना के बहुत गरीबों का जो काम जो यहाँ से हटाए। भाई गांधी भवन था बोल के गांधी भवन के सारे सब लोग यहाँ थे,
ये महानगर पालिका अति जातिवाद के काम जो महानगर पालिका कर रही है अच्छा नहीं कर रही, उनके लिए एक हॉकर जोन बनाना चाहिए और उनको हॉकर जोन बना के उनको सबको शिफ्ट करना चाहिए। नहीं, उनके लिए रास्ते पर उतरेंगे क्या? था वो एमआईएम की तरफ गया अभी और इस्लामिक पार्टी आई है, कैसे देखते हैं इसकी तरफ? देखो कोई पारंपरिक पार्टी के वोट डिस्ट्रॉय नहीं हुए। अब आप देखेंगे नितिन पाटिल AR दुले साहब के टाइम से इस शहर के अंदर कभी भी कांग्रेस ने लीड ली नहीं है। अब MIM नई पार्टी है जो जातिवादी शक्ति है, नौजवान बच्चों को थोड़ा जोश है, नई पार्टी है, लेकिन मैंने चाहता कि आने वाले कार्यकाल में बहुत सारा इफेक्ट MIM का इस शहर के अंदर रहेगा। क्योंकि खासदार के टाइम उनको एक दलित मुस्लिम सबों ने मिलकर चुन के दिए, वही काम उन्होंने यहाँ करे हुआ नहीं है। अभी और इस्लामिक पार्टी आई है आंदोलन, लेकिन जो विचार कांग्रेस के दलित मुस्लिम माइनॉरिटी की ओर और हिंदू की ओर, ये सब लोग एकजुट होकर कांग्रेस को करेंगे। हॉकर्स के लिए आप रास्ते पर उतरने वाले हैं क्या? बिल्कुल, हम अभी तो चार्ज दिया हमने। चार्ज देने के बाद इंशाल्लाह जितने भी हॉकर्स हैं उसको एक लीगली प्रोसेस देके महापौर को देके, जैसा बस स्टैंड का एक ग्राउंड खाली है बस स्टैंड का, वो अगर से कुछ महानगर पालिका के साथ होगा तो अपन महानगर पालिका डाल के वहाँ पे हॉकर जोन बनाने की कोशिश करेंगे। शागत भी खाली है जो हॉकर जोन बनाने के काम के, तो इसलिए एक निवेदन हम बराबर देंगे उसमें। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।